विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पलूस येथील खाजगी सावकार आणि शिक्षण संस्था संचालक संजय प्रभाकर परांजपे वय वर्ष 61 राहणार परांजपे वाडा पलूस यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी कोणताही पुरावा हाती नसताना तांत्रिक माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे। परांजपे यांच्याशी तत्कालीन वादातून झालेल्या वादात धारदार हत्याराने त्यांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला। पलूस शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी एक धक्कादायक घटना घडली। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हत्याराने निर्घृण हत्या केली होती। घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषणला तपासाच्या सूचना दिल्या। त्यानुसार एक पथक तयार करण्यात आले। घटनास्थळावर कोणताही तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता। खुनानंतर 2 दिवस पोलिसांनी मृत परांजपे यांच्या सावकारीचा व्यवसाय, शिक्षण संस्था व इतर संबंध या अनुषंगाने तपास केला, मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही। यावेळी पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीवर जोर दिला। यावेळी सदरचा गुन्हा हा एका अल्पवयीन मुलाने केला असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तातडीने त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की मृत परांजपे यांच्याशी बुधवारी गणेश सदन अपार्टमेंटमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला। यावेळी त्यांनी संजय परांजपे यांना जोरात धक्का दिल्याने ते खाली पडले। त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागला। यावेळी परांजपे उठून सदर घटनेबाबत इतर कोणाला तरी सांगतील या भीतीने हत्याराने तोंडावर, गळ्यावर, डोक्यात आणि मानेवर वार करून त्यांचा मोबाईल घेऊन गेल्याचे सांगितले। यावेळी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेत मोबाईल जप्त केला। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पवार, कुमार पाटील, विश्वजित गाडवे, राजेंद्र माळी, कर्मचारी अनिल कोळेकर, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, सतीश माने, सोमनाथ गुंडे, अनिल लोहार, संकेत मगदूम, उदय साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पाटील, अरुण पाटील, दर्याप्पा बंडगर, अमर नरळे, सुशील म्हस्के, विक्रम खोत, अभिजित ठाणेकर, विनायक सुतार, प्रमोद साखरपे, सूरज थोरात, केरुबा चव्हाण यांच्या पथकाने केली।